कारखान्याला 133 कोटी कर्ज दिला, बंद पडला कारखाना चालू करून दिला आणि खालच्या कारखान्याला हमी दिली. तुमचं वैयक्तिक कोट्यवधीची कामं केली, वैयक्तिक कोट्यवधीची कामं केली, परंतु तुम्ही हे सगळे जाणीव ठेवली आहे आणि जाणीव न ठेवता तुम्ही गेला. हरकत नाही, तुम्ही घेतलाय, परंतु ज्यांनी दिलंय, ज्यांनी तुम्हाला आमदारकी दिली ती सुद्धा सोडायची नाही. करा थोडी तरी चाड पाहिजे आपल्याला की ज्यांनी आमदारकी दिली आहे, त्या आमदारकी तर तुम्ही सोडायला पाहिजे. त्या लोकांनी म्हणावं लागेल तुम्ही आमदारकी सोडा. लोकांचं म्हणणं असं की त्यांनी राजीनामा दिला नसेल तर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर राजीनामा घेतला पाहिजे, धाकल्यापट्टी केला ठराव करायचा. केंद्रामध्ये हा ठराव केलाय की रणजित मंत्रीची आमदारकी काढून घ्या आणि काय चालतं काय सगळं चालू आहे तुमचं, सगळं बाब चुकलंय, सगळं भ्रष्टाचाराने बाद केलंय. खरं तर आमदार साहेब तुमच्याकडे आमच्याकडे विनंती आहे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं गेल्या 11 वर्षामध्ये एवढा भ्रष्टाचार केलाय की मोहिते चेअरमन असतानाच बँकेत भ्रष्टाचार झालाय आणि बँक तेव्हाच ताब्यात गेली आहे. 2000 लाखापासून बँकेने 1 रुपया एमटी लोन दिलाय, 2000 पासून तिथल्या असलेल्या शेअर्सवर डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे बँकेने. पण त्या बँकेची चौकशी सावकाश चालू आहे, स्लोली चालू आहे, त्याला गती द्यायची गरज आहे. आणि त्याच्यावर जे भ्रष्ट आहेत ज्यांनी बोगस संस्थेवर कर्ज काढलंय, चॅरिटेबल ट्रस्ट नावाने 36 कोटी रुपये कर्ज काढलं, संस्था असतं आहे आणि ते थकवले. अशा कितीतरी संस्था आहेत जे बँकेच्या माध्यमातून कर्ज काढलं, ह्या सगळ्या संस्था संचालकानेच कर्ज काढले, ते थकवले आणि कर्ज थकवले. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तिथल्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सुमित्रा संस्थेमध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाले, हजारो. कित्येक लोकांनी त्यांच्या म्हातारपणाची सोय म्हणून, कित्येक लोकांनी मुलाबाळांचं लग्न हवं म्हणून किंवा म्हातारपणाच्या आजारपणाची व्यवस्था म्हणून पैसे ठेवले होते, त्यांचे सगळे पैसे बुडालेले आहेत. किंवा बँकेत कोर्टात हेरपाटे घालून लोक जमून गेली, त्याचीही चौकशी व्हायची गरज आहे आणि त्यांच्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा ठेवीदारांचा पैसा मागायला मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला साहेब प्रयत्न करायची गरज आहे. आता लोकांना म्हणजे 5 वर्षाचा आवाज दबला होता, बोलता येत नव्हतं, आता बोलायला मोकळा आहे. जो विरोधाला आहे भारतीय जनता पार्टीच्या, त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे सगळेजण बोलणार आहे आणि त्यांच्या भ्रष्ट कारभारावर चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती करतो.